प्रत्येक परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी सिव्हिल सर्व्हिसेसचा टॉपिक येतो, नागरी सेवा आणि त्या संदर्भात असलेले आयोग. भाग 14वा आहे, आर्टिकल 308 ते 323 AB पर्यंत नागरी सेवा आणि आयोगाबद्दलचा. हा नागरी सेवांचा पार्ट आहे, हा आयोगांचा पार्ट आहे. नागरी सेवामध्ये आपल्याला 308 पासून 314 पर्यंतचा हा सेक्शन चॅप्टर बघावा लागतो. 308 मध्ये सांगितलंय अर्थ लावणे. कशाचा अर्थ? सेवांचा. कोणत्या सेवा? नागरी सेवा, केंद्रातल्याही राज्यातल्याही. कोण लावेल? संसद कायद्याने, अन्यथा राष्ट्रपती. केंद्रात राज्यात राज्यपाल. 309 भरती सेवा शर्ती. भरती सेवा शर्ती कोणाची? संघातल्याही राज्यातल्याही सेवांची. याबद्दल कोण नियम तयार करेल? राष्ट्रपती राज्यपाल. केंद्रात राष्ट्रपती, राज्यात राज्यपाल. 310 नुसार कार्यकाल किती आहे? 60 वर्ष. केंद्रात राष्ट्रपती, राज्यात राज्यपालाच्या मर्जीपर्यंत राहील असं 310 मध्ये सांगितलेलं आहे. 311 मध्ये बडतर्फ, पदावरून दूर करायचं आहे. पदावरून दूर करेल संघात राष्ट्रपती, राज्यात राज्यपाल. 312 नुसार नवीन अखिल भारतीय सेवा तयार करायचं आहे, तर पॉवर सगळे राज्यसभेला आहे. राज्यसभा विशेष बहुमतानं बिल पारित करावं लागेल, लोकसभेची सामान्य बहुमताने सहमती लागेल आणि नवीन अखिल भारतीय सेवा येईल. अशी नवीन अखिल भारतीय सेवा आपण तयार केलेली आहे IFS, फॉरेस्ट सर्व्हिस, 1966 मध्ये. 313 मध्ये जस्ट काही नियम आहेत, महत्त्वाचं नाही आर्टिकल. 314 घटनेतून काढून टाकलेला आहे, लक्ष द्यायची गरज नाही. 315 मध्ये UPSC, MPSC, JPSC. 315(1)(2) मध्ये 315(1) मध्येच UPSC आणि MPSC आहेत, तर 315(2) मध्ये JPSC आहे. आणि 316 मध्ये या आयोगाच्या अध्यक्ष सदस्याची नियुक्ती कोण करेल? राष्ट्रपती. त्यांचा कार्यकाल राहील घटनेने निश्चित केल्याप्रमाणे 6 किंवा 65 वर्ष. 317 बडतर्फ, पदावरून दूर करा, कोण करेल? राष्ट्रपती. केंद्रात राष्ट्रपती, राज्यात राज्यपाल. 318 नुसार सेवा शर्ती कोण तयार करेल? राष्ट्रपती, राज्यपाल. 320 नुसार आयोगाचं कार्य काय? परीक्षा घेणे, इंटरव्ह्यू घेणे इत्यादी सगळ्याला माहिती आहे. 321 कार्यविस्तार, आयोगाचा कार्याचा विस्तार करा. 322 नुसार आयोगाचा खर्च संचित निधीवर भारित, केंद्रात राज्यात संचित निधीवर. 323 अहवाल, राष्ट्रपतीला केंद्रात, राज्यातला राज्यपालाला अहवाल दिला जाईल. ए नुसार 323A नुसार प्रशासकीय लवाद, सेंट्रलला कॅट, राज्यात मॅट. 323B नुसार इतर लवाद. हे दोन्ही आर्टिकल आलेले आहेत 42वे अमेंडमेंट 1976 नुसार. अशा प्रकारे हा संपूर्ण चॅप्टर सिव्हिल सर्व्हिसेस आणि कमिशन बद्दलचा आहे.